नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक असे वाक्य जे लाखो भक्तांच्या आयुष्यात आशेचा किरण बनले आहे. ते वाक्य म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आहेत अक्कलकोटचे महान संत श्री स्वामी समर्थ यांचे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत, हे वाक्य म्हणजे विश्वास आहे, आधार आहे आणि भक्तासाठी तर हे स्वामींचे जिवंत आश्वासन आहे. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, स्वामी समर्थांनी हे वाक्य नेमके कधी बोलले, कोणाला सांगितले आणि आजही लोकांना याचा अनुभव कसा येतो. आहोत स्वामी समर्थ कोण होते. अक्कलकोटमध्ये प्रकट झालेले स्वामी समर्थ हे साधे संत नव्हते. भक्त त्यांना दत्त अवतार मानत. दत्तात्रेय यांचा अवतार म्हणून स्वामी समर्थ ओळखले जातात. स्वामी समर्थांची जीवनशैली अगदी वेगळी होती. ते कधी मंदिरात बसत, कधी रस्त्यावर, कधी एखाद्या झाडाखाली. त्यांना कोणताही अहंकार नव्हता, पण त्यांच्या डोळ्यामध्ये अशी शक्ती होती की ज्याला त्यांच्या नजरेतून कृपा मिळाली त्याचे जीवन बदलून जात असे. अक्कलकोटमध्ये एक गरीब माणूस राहत होता. त्याच्यावर खूप संकटे आली होती. घरात गरिबी, कर्ज, आजार आणि मनात निराशा. तो माणूस इतका त्रस्त झाला की त्याला जगण्याचीही इच्छा उरली नव्हती. एक दिवस तो रडत रडत स्वामी समर्थांच्या जवळ गेला. त्याने स्वामींच्या पायावर डोके ठेवले आणि म्हणाला, स्वामी, माझ्या आयुष्यात काहीच उरले नाही. मी खूप घाबरलो आहे. माझे काय होणार. तो माणूस अक्षरशः थरथरत होता. तेव्हा स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिले आणि अगदी शांतपणे म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकताच त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आले. त्याला वाटले जणू संपूर्ण जगाने साथ सोडली असली तरी स्वामी त्यांच्या सोबत आहेत. त्या वाक्याचा चमत्कार काही दिवसांनी आश्चर्यकारक गोष्टी घडू लागल्या. त्या माणसाला अचानक कामे मिळाली. त्याच्या घरात पैशाची अडचण कमी झाली. आजार हळूहळू बरे झाले. तो माणूस पुन्हा आनंदी झाला. त्याला समजले हे सगळे स्वामी समर्थांच्या कृपेने घडले आहे. तेव्हापासून हे वाक्य भक्तामध्ये प्रसिद्ध आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यामागचा खरा अर्थ, स्वामी समर्थांनी हे वाक्य फक्त एका व्यक्तीला सांगितले नाही, त्यांनी हे संपूर्ण जगाला सांगितले आहे. जेव्हा एखादा भक्त खऱ्या मनाने स्वामींना हाक मारतो तेव्हा स्वामी त्याच्या पाठीशी उभे राहतात. पण त्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत: श्रद्धा, सबुरी आणि विश्वास. आजही हजारो लोक सांगतात की संकटाच्या वेळी त्यांना स्वामी समर्थांचा अनुभव आला. कधी स्वप्नात दर्शन झाले, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीने मदत केली, कधी अशक्य वाटणारी गोष्ट अचानक शक्य झाली. भक्त म्हणतात, हे सगळे स्वामींची कृपा आहे. अक्कलकोटचे महत्त्व आजही लाखो भक्त अक्कलकोट येथे जातात. तेथे स्वामी समर्थांची समाधी आहे. भक्त तेथे जाऊन प्रार्थना करतात आणि मनातील व्यथा सांगतात. अनेक लोक सांगतात की तेथून परत आल्यावर त्यांच्या आयुष्यात बदल झाला. स्वामी समर्थांनी आपल्या आयुष्यात अनेक संदेश दिले, पण त्यातील सर्वात मोठा संदेश म्हणजे भीती सोडा. कारण भीती माणसाला कमजोर करते, विश्वास माणसाला शक्ती देतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही कधीकधी खूप अडचणी येतात. कधी पैसे नसतात, कधी नोकरीची चिंता असते, कधी कुटुंबातील समस्या असतात. त्यावेळी माणूस घाबरतो. पण स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट आहे, भिवू नकोस. कारण जेव्हा श्रद्धा असते तेव्हा देव तुमच्या पाठीशी उभा असतो. आजचा काळ खूप वेगवान आहे. लोक तणावात जगत आहेत, मनात भीती आहे. अशा वेळी स्वामी समर्थांचे एक वाक्य मनाला आधार देते. हे वाक्य आपल्याला सांगते, तुम्ही एकटे नाही, तुमच्या मागे एक दिव्य शक्ती उभी आहे.
मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात सध्या अडचणी असतील, जर तुम्ही घाबरलेले असाल, तर एकदा मनापासून स्वामी समर्थांना आठवा आणि मनात म्हणा, स्वामी, मला तुमची साथ हवी आहे. विश्वास ठेवा, स्वामी समर्थ नक्की म्हणतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.